आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जरा धीराने ग, 50 गोष्टी मॅनेज करून यावं लागतं आम्हाला. हे घे अक्षयची उष्टी हळद. शनायाला लाव आणि तिला म्हणावं हळदीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. टेक इट. आपला प्लॅन शेवटपर्यंत तडीच नेणारच ना? नाही म्हणजे आता मी गप्प राहण्यासाठी हे हळदीचं नाटक करशील आणि उद्या अक्षयचं आणि श्रावणीचं लग्न लावून देशील. व्हॉट इज रॉंग विथ यू? आम्ही कशाला नाटक करू? तसंही ती डाऊन मार्केट मुलगी आम्हाला आमच्या घरात नकोच आहे. यू नो दॅट. तिच्याशी लग्न लावण्यापेक्षा आय वुड प्रेफर की तुझी मुलगी सून म्हणून आमच्या घरी आहे. सो नाटक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ओके? पण हे सगळं तू करणारेस तरी कसं? आय मीन घरातल्या घरात तू सगळं मॅनेज कसं करणारेस? अक्षयशी बोललीयस का तू? तू काळजी करू नको, आम्ही सगळं मॅनेज करू. अक्षयशी बोलून काहीच फायदा नाहीये ग, कारण याआधी आम्ही तो प्रयत्न केलाय पण तो आमचा ऐकणार नाही. सो आय डोंट वॉन्ट एनी रकस. ओके? आता जे करायचं ते अक्षयला अंधारात ठेवून फक्त जे करायचे ते आम्ही करणार आहोत. तू लुडबुड करायची नाही. तुझ्यावर फक्त एकच जबाबदारी आहे, ती नेटाने पार पाड. श्रावणी जशी नवरी म्हणून तयार होणार आहे एक्झॅक्टली तसंच शनायाला रेडी करायचं आणि इथे घेऊन यायचं. साडी ब्लाऊज जे काय आहे सगळं तुझ्या घरी पोहोचेल. तिला तयार करायचं आणि इथे वेळेत घेऊन यायचं. दॅट्स इट. हो ते सगळं मी करेन पण प्लॅन काय आहे तुझा? प्लॅन सोपा आहे. बोहल्यावर श्रावणीच्या जागी शनायाला उभं करायचं. डू यू अंडरस्टँड? डोंट वरी, यू विल अंडरस्टँड. ते कसं करणार आहेस तू? त्याची काळजी तू करू नकोस, ते सगळं आम्ही बघतो. तू फक्त दिलेली एक जबाबदारी नीट पार पाड. ओके? आणि आता उष्टी हळद लावायची आहे ना लेकीला. उद्या लग्न आहे तिचं. सुमू हे बघ यश, तू ह्यावेळेस जर का फसवलंस ना तर याद राख, जशी तुला तुझी 2 मुलं प्रिय आहेत ना तशी मला माझी शनू बेबी पण प्रिय आहे. मी तिच्यासाठी काही करू शकते, अगदी तुझा जीवही घेईन जर वेळ आली तर. काय होतंय? का चुरचुरताय का? आमचा जीव घेण्याची वेळ येणार नाही तुझ्यावर, कारण आम्ही ठरवलेला प्लॅन सक्सेसफुल होणार याची सुरुवात झाली आहे. तू फक्त तुझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती नीट पार पाड. कम व्हॉट मे, उद्या तुझी शनाया आमच्या घरची सून होणार. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू विल अंडरस्टँड. आधी तर श्रावणीला बघणं जास्त महत्वाचं आहे. चला 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 चला, आता एक महत्वाचं काम आहे. अरे श्रेयस काय करतोय? थांबा थांबा थांबा. अरे नाही नाही नको 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 थोडंसं नाही 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 थोडंसं. आता हे पकड हे पकड. काय आता तुम्हाला पण थोडंसं आता अजून संपलं. मग आता मला भूक लागली. असं चल मग काहीतरी खाऊया आपण. नको नको मी माझं जातो. नको नको नको. बरं आता हे धुवून येऊया. हो हो आलोच. आपण काय केलं?
डॅड, आता श्रावणीचा आवाज आहे. तू सांग की काय हे बाई, सांग की अशी कशा. श्रावणी, दूर राहतो श्रावणी, दूर राहतो, आधीच सांगते. श्रावणी, काय झालंय? श्रावणी, तू का रडतेस आणि असा चेहरा का लपवलायस तू? श्रावणी, काय झालं सांग. शांत हो, मला सांग काय झालंय ते. काय गे बाई, अगं का बरं रडतेस? सांग की काय झालं एवढं किंचाळायला. सांग की पटकन. तू दूर राहा माझ्यापासून. अगं पण लांब जा. माझं जवळ यायचं नाही. मी सांगते तुला. श्रावणी, शांत हो. तू चेहरा का असं जागते? सांग आधी. श्रावणी, तिने काय केलंय? काय झालंय तुला? सांग तरी. सांग की बाई. बघा की जरा काय झालंय. काय झालं? एक मिनिट, तू का किंचाळलीस? मम्मा बघा ना, श्रावणीला काय झालंय. ती चेहरा लपवतेस. काय झालं तरी सांगत नाहीये. प्लीज तुम्ही काहीतरी बोला तिला. एक मिनिट अक्षय, काय झालंय श्रावणी? हा, व्हॉट इज रॉंग? काय एवढा केओस आहे? अगं ते खाली तर कर. कम ऑन श्रावणी. ओ माय गॉड, हे काय? अरे देवा, काय ग झालं बाई या चेहऱ्याला? अगं हो, जवळ झालं हे सगळं. मला माहितीये मी तुला आवडत नाही ना. मला माहितीये मी तुला आवडत नाही म्हणून तू माझ्या हळदीत असं काहीतरी मिक्स केलंयस ना, म्हणून हे माझ्या चेहऱ्यावर असं झालं. मला माहितीये. काय पण काय बोलते. आपण का बरं असं करू? हे पाय, तुझं काहीतरी गैरसमज होत. माझा गैरसमज झालेला नाही. गप्पा बस तू. अगं बाई, ऐकून घे. आपल्याला कशाला तुझं असं काही वाईट करावं असं वाटत. तू ऐक माझं. मी काय मॅडम हिला सांगा. तू ऐक. सोड मला. मी तुला सांगते, सोड नाही तर मी. आवाज खाली. सोड. गर्ल्स प्लीज. तुझी हळद आहे म्हणून आपण ऐकून घेतोय, म्हणून तू काय पण बरं असेल बाय. पण आपला काय संबंध का या समध्याशी? हा, तुझ्या त्या बहिणीचा चेहरा आपल्यासारखा आहे, त्यात आपला काय दोष आहे? या मॅडमांना आपण वायदा केला होता इथं यायचा आणि त्या पोराला बरं करायचा, म्हणून आज आपण इथं आलोय. नाहीतर आपला काही संबंध नाही. या समध्यात ना आपल्याला ओढायचं नाही. तुमचे काय हे दावे असतील आपसात, ते तुमचं तुम्ही बघा. आपल्याला ओढायचं नाही या समध्यात. काय ग, आपल्याला तुझी काही पडलेली नाही. आणि तू कोण लागून गेलीस ग? तर तुझ्या हळदीत आपण काही टाकू? कोण आहेस तू? बोल. श्रावणी, बस झालं आता. काय चाललंय काय तुझं? अगं उद्या लग्न आहे तुझं आणि तू भांडतेस काय तिच्याशी? हे काय झालंय त्याच्यावर उपचार करायचे सोडून तू भांडत बसलेस. चल मी साय लावून देते चेहऱ्याला. चल. नाही तर डॉक्टरला तरी बोलवा रे. चला. हाची एका दिवसात हे जाणार आहे का? नाही जाणार आहे हे. आणि हा असा चेहरा घेऊन बसण्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपण हे लग्नच पोस्टपोन करूया. तुला मी बघे. आजी, तू काळजी करू नकोस. मी समजावतो तिला. हे तर वेगळंच गिफ्ट मिळालं. या मूर्ख मुलीने तारावरच आळ घेतलाय ग. नाही पण हे लग्न पोस्टपोन होऊन नाही चालणार. श्रावणी, श्रावणी शांत हो. अगं असं रडू नकोस. शांत हो. ही काय रडण्याची वेळ आहे का? आपलं लग्न होणार आहे. श्रावणी, इकडे माझ्याकडे बघ.
श्रावणी इकडे माझ्याकडे बघ. हे काय, तू रडणं बंद कर आधी. आणि प्लीज आता चेहरा लपवू नकोस. श्रावणी, आता माझ्यापासूनही चेहरा लपवणार आहेस? प्लीज प्लीज प्लीज, तू मला चेहरा नाही दाखवणार? शांत शांत. कशी शांत हो मी अक्षय? तू मला सांग ना, मी कशी शांत हो? माझ्या नशिबात सुख नाहीच आहे का? एक तर आधीच आपण असं चोरासारखं लग्न करतोय. आता माझा असा चेहरा. तूच सांग ना, मी कसं उभं राहू लग्नात? मी कसं सहन करू हे सगळं? मी नाही उभी राहू शकत अक्षय, प्लीज. मी अशा चेहऱ्याने नाही उभी राहू शकत लग्नात. प्लीज तू मला समजून घे, मी नाही उभी राहू शकत अक्षय, प्लीज. श्रावणी शांत, प्लीज शांत. आधी रडणं बंद कर, आधी रडणं बंद कर, रडणं बंद कर. शांत शांत. मला तुझ्या फिलिंग्स कळत आहे, पण प्लीज आता हे लग्न पोस्टपोन करायचा विचारही करू नकोस प्लीज. मला कळतंय श्रावणी, मला माहिती आहे प्रत्येक मुलीची स्वप्न असतात, लग्न थाटामाटात व्हावं असं वाटतं. पण तू सुंदर दिसण्यापेक्षा माझ्यासाठी तू महत्वाची. आपल्या परिस्थितीत आपलं लग्न व्हावं हेच महत्वाचं आहे. श्रावणी, किती संकट बघितली आपण, खूप प्रॉब्लेम्स आले आधी, किती संकट सोसली आपण. श्रावणी, आता आपण लग्न पोस्टपोन केलं आणि आपल्याला पुन्हा संधी नाही मिळाली तर? मम्मांनी त्यांचा माइंड चेंज केला तर? बिचारी पोर, काय झालं असेल कुणास ठाऊक. आधीच एक तर तिच्या लग्नाचं हो नाही चाललं होतं. यशोधराचा विरोध संपतोय की नाही असं झालं होतं. सगळी जीवाची घालमेल. ठरलं एकदाच घरातल्या घरात करणार होतो ना आपण लग्न, तर आता हे तिच्या चेहऱ्याचं असं होऊन बसलंय. काय पोरीच्या नशिबात आहे कुणास ठाऊक, काही समजत नाही. अरे देवाने तरी किती परीक्षा घ्यायची एखाद्याच्या प्रेमाची. अरे बापरे, एवढी मोठी हिस्ट्री आहे वय हिच्या प्रेमाची. नाही मग हिला राग माप. आता बघ ना, आता हे काय होऊन बसलं रे. गुरुजींनी तर आधीच सांगितलं होतं, आता लग्न नाही झालं तर 2 वर्षानंतर त्यांच्या लग्नाचा योग आहे. पण आता तिला हे कोण समजवणार? बराबर आहे आजी तुमचं. ती कशी भी असल, आपल्यावर राग करत असल, आपल्यावर आळ घेत असल, आपल्याला चालत, पण आपण तिला समजून घेऊ. नाही म्हणजे तिचं दुःख समजून घेण्यासारखंच आहे की. असं लग्न काही 4-4दा होतंय वय आयुष्यात, एकदाच होतंय ना. मग इथं कोणी असोत नसोत तिच्या बरोबर, पण आपल्यासाठी तिच्यासाठी इथल्या आठवणी, या लग्नाच्या आठवणी समजलंय महत्वाचं आहे. बघा, आपण काहीतरी करूया तिच्यासाठी. हे लग्न जर झालं नाही तर शनाया श्रावणी अदला बदल करणार कशी? माझ्या आयुष्यावर लक्षात राहील चेहरा कसा होता, मी नाही सहन करू शकत. श्रावणी शांत, मी नाही सहन करू शकत. शांत. मी किती प्रयत्न केला ना की मी सगळं विसरेन, तरी नाही विसरू शकत. श्रावणी, काही नाही होणार आहे तसं, तू शांत हो. नाही, मला नाही सहन होणार. मला खरंच सहन नाही होणार. तू प्लीज समजून घे ना. श्रावणी, जास्त विचार करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, तू शांत हो. आपण लग्नाचं आपण नाही करू शकत. तुला सतत काळजी वाटत राहील, सगळ्यांना सतत काळजी वाटत राहील. तसं काही नाही होणार आहे श्रावणी, तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे? मला खरंच नाही बघवणार माझा चेहरा असा. तू जा, तुला बघवेन का माझा चेहरा असा? तू सहन करू शकतोस का? तू पण नाही करू शकत ना. तुला नाही सहन होणार, मला माहिती आहे. मी नाही सहन करू शकत. बिचारी म्हणते तेही खरंय. श्रावणीच आमच्या लग्नात आनंदी नसेल तर मी कसा आनंदी राहणार आहे?
काहीच कळत नाहीये. कसं सांगू श्रावणीला, चेहरा जरी असा असला तरी आनंदी राहा म्हणून. श्रावणी जर तिच्या लग्न पोस्टपोन करण्याच्या मतावर ठाम राहिली तर काय करायचं? नाही, अक्षय गेलाय तिला समजवायला, पण ह्या मुलीने जर अक्षय समोर 2 अश्रू ढाळले ना तर अक्षय पण म्हणेल श्रावणी म्हणते तर लग्न पोस्टपोन करूया. नो, जर आता लग्न पोस्टपोन झालं तर आमचं उद्याचं प्लॅनिंग फसेल. आणि उद्या जर अक्षय शनायाचं लग्न झालं नाही तर मोनिशाला पुन्हा वाटेल की आम्ही हे मुद्दाम केलंय. नो, काही करून श्रावणी उद्या लग्नाला उभी राहिलीच पाहिजे. आई, काळजी करू नको, आम्ही आहोत ना, आम्ही समजावू तिला. डोंट वरी. ओके, आलोच. प्लीज समजून घे ना मला, प्लीज अंजली, प्लीज प्लीज. एक मिनिट आलो. मामा प्लीज कम. श्रावणी, स्टॉप क्राईंग. रडू नकोस. हे बघ, आता तुला किती त्रास होतोय ते आम्हाला अगदीच कळतंय. उद्या लग्न आहे आणि आज चेहऱ्याला असं काहीतरी झालंय. आय अंडरस्टँड. बट आम्हाला एक सांग, आमच्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू आता मिसेस सरनाईक होणार आहेस ना? मग सरनाईकांच्या बायका झुंजार असतात, छोट्या मोठ्या संकटांनी डगमगत नाहीत. त्या संकटावर मात कशी करता येईल याचा विचार करतात, मार्ग काढतात. श्रावणी, आम्हाला कळतंय तुला खूप त्रास होतोय, बट रडूबाई मुलगी आम्हाला सून म्हणून नकोय. काय अक्षय, तुला चालणार आहे का तुझी बायको? येस मामा, ऑफकोर्स. हे बघ, आम्हाला काय वाटतं ना, हे लग्न तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे याचा विचार कर. तुझं लग्न अक्षयशी व्हावं म्हणून किती प्रयत्न केलेस तू, हो की नाही? मग आता उद्याचा मुहूर्त टळला तर पुढे अनेक काळ चांगला मुहूर्त नाहीये, गुरुजींनी सांगितलंय ना. ऑलरेडी खूप थांबलीस ना तू या लग्नासाठी. मग आता आणखीन थांबायचंय का तुला? हे नको, आमच्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे बघ, तुला पटली तर, आमचा काही असा आग्रह नाहीये, जबरदस्ती तर बिलकुल नाहीये. तुला माहितीये ना, म्हणजे आपल्याकडे ही पद्धत नाहीये, पण अनेक ठिकाणी ना लग्न लागताना नवरी मुलगी घोंगट काढून असते. तूही तसंच केलंस तर म्हणजे मग उद्याचा मुहूर्त टाळणार नाही. आम्हाला कळतंय की लग्नाचा पूर्ण आनंद तुला नाही घेता येणार, पण मुहूर्त महत्वाचा आहे उद्याचा. घोंगट काढून हे लग्न करून घेऊ आपण. तसे काही फार लोक नाहीयेत, आपणच सगळे आहोत. लग्न होणं महत्वाचं आहे, मुहूर्त टळायला नको. मग हा तुझा चेहरा नीट झाला काही दिवसांनी की मग जोरदार रिसेप्शन करू, अगदी सरनाईक स्टाईल. मग तुला तिथे ठीक आहे मज्जा करायची आहे ना, ती सगळी करून घेऊ. काय वाटतं तुला? हा, नाही म्हणजे आमची काही जबरदस्ती नाही, ऍज आय सेड. तू विचार कर, तुझं मन म्हणत असेल तरच करू. उद्याचा मुहूर्त आम्हाला खूप महत्वाचा वाटतं. आम्हाला तर घाई झाली आहे, तू कधी सून म्हणून या घरात येतेस. अक्षय, तूही सांग. येस मामा. हो म्हण श्रावणी, अगं हो म्हण.
तुला काय वाटतं अक्षय? श्रावणी, मी तुला आधीच सांगितलं, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या चेहऱ्यावर नाही. अगं उद्या काय, मी आजच लग्नाला तयार आहे, पण शेवटी तुझी इच्छा. तुझं प्रेम मला बळ देतंय. हाऊ स्वीट बेटा. श्रावणी, मॅम, मला पण नकोय की उद्याचा मुहूर्त चुकायला. मी तयार आहे. अडकलीस, अगदी अलगद आमच्या ट्रॅप मध्ये अडकलीस. पण मम्मा, एक प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे असा शैला नाही आहे ज्याने तोंड झाकलं जाईल. अगं आम्ही आहोत ना. तू तुझी साडी ब्लाउज दे, एका रात्री डिझायनर शेला अरेंज होईल. डोंट वरी. तुला पटतोय ना आमचा पर्याय? वंडरफुल. लग्नाची साडी ब्लाउज? हो देते. मम्मा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग डोंट वरी.